रामकृष्ण हरी नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। चातुर्मास संपल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे मा नर्मदा मैयाच्या पायी परिक्रमाचे। तर 2026 ला कार्तिकी एकादशी झाली की सगळे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते नर्मदा परिक्रमेच्या दिशेने चालायला सुरुवात करतात। मग नर्मदा परिक्रमाला जायचं आहे, मग तयारी सुरू आहे, मानसिकही तयारी झालेली आहे आणि शारीरिकही तयारी झालेली आहे। पण परिक्रमेला जायचं आहे, पण सामान काय घ्यायचं हेच माहित नाहीये। सामान किती घ्यायचे आणि काय घेतलं पाहिजे, तर याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। तर मी जेवढं सामान सांगते, माझं तरी वैयक्तिक मत आहे, परिक्रमावासींनी तेवढंच सामान परिक्रमेसाठी नेलं पाहिजे। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की अनुभवी माणसाकडून जर आपण काही मार्गदर्शन घेतलं तर ते सोपं जाईल। अनुभव म्हणजे माझं असं आहे की पायी 4 नर्मदा परिक्रमा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक पावलावरती अनुभव आलेला आहे की ही वस्तू घेतली पाहिजे आणि ही वस्तू नाही घेतली पाहिजे। कारण की परिक्रमा करत असताना चालावं लागतं आणि चालत असताना अत्यावश्यकच सामान आपल्या पाठीवरती आपल्याला पाहिजे। कारण असं नाहीये की आपली बॅग कोणीतरी घेईल आणि मग आपण चालू, असं नसतं। आपल्या खांद्यावरचं ओझं आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागतं। त्याच्यामुळे काय काय अत्यावश्यक सामान घेतलं पाहिजे नर्मदा परिक्रमासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर नर्मदा परिक्रमेसाठी कधी जायचं हे आपण बघितलेलं आहोत। तर आता ह्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की नर्मदा परिक्रमेसाठी हेच सामान घेतलं पाहिजे पायी जाणाऱ्यांसाठी। आणि अजून एक सांगते की ह्या वर्षी नर्मदा परिक्रमा ही कार्तिकी एकादशी झाल्यानंतर म्हणजे द्वादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला आपण नर्मदा परिक्रमेचा शास्त्रोक्त, नियमबद्ध आणि धार्मिक पद्धतीने हा संकल्प घेतला पाहिजे। सगळ्यात प्रथम नर्मदा परिक्रमेसाठी आपण निघतोय तर आपली संमती ही घरच्यांकडून पाहिजे परिक्रमेसाठी। कारण हा प्रवास जो आहे तो 1 ते 2 दिवसाचा नाहीये किंवा 1 ते 2 महिन्याचा नाहीये। तब्बल हा प्रवास जो आहे तो असणार आहे 4 ते 5 महिने, 6 महिन्यांचा, कोणाचा 3 वर्ष, 3 महिने, 13 दिवसाचा असणार आहे। प्रत्येकाच्या पायी यात्रा करण्याची पद्धत वेगळी असणार आहे। कोणी 4 महिन्यासाठी जाणार, कोणी 6 महिन्यासाठी, कोणी 3 वर्ष, 3 महिने आणि 13 दिवसासाठी जाणार आहेत। तर तुम्ही घरातून निघताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाची संमती घेणं खूप गरजेचं आहे। कारण कसं असतं, आपल्याला परिक्रमा करण्याची फार प्रचंड इच्छा असते, पण पाठीमागचंही आपण जे आहे ते बघितलं पाहिजे। आपण जातोय, आपल्याला घरच्यांकडून जो आहे तो सपोर्ट आहे का जाण्यासाठी। काय होतं, आपण परिक्रमेमध्ये जातो आणि घरी मग मन नाराज होऊन सगळेजण बसतात। त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे संमतीपत्र। आणि संमतीपत्र कशा पद्धतीने घेतलं पाहिजे किंवा त्याचा फॉर्मॅट काय असतो सगळ्यांनी पटकन लिहून घ्या। जर सगळ्यांकडे वही कागद पेन असेल तर एक ब्लॅक पेपर घ्यायचा। संमतीपत्र आपण घरातून निघतोय ते आपल्याला नर्मदा खंडात प्रत्येक ठिकाणी विचारतात। आपल्याला ओंकारेश्वर या ठिकाणी आपण गजानन महाराजांच्या आश्रमात जातो, त्या आश्रमात गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा विचारतात आधार कार्ड, फोटो, त्यानंतर संमतीपत्र किंवा रहिवासी दाखला। तर संमतीपत्र घ्यायचं कसं, तर त्याचं मी फॉर्मॅट सांगते, तुम्ही पटकन व्यवस्थितपणे कागद आणि पेन काढून घ्या आणि लिहून घ्या कसं लागतं संमतीपत्र। तर पहिल्यांदा पूर्ण ब्लँक पेपर घ्यायचा। त्या ब्लँक पेपरवरती इथे उजव्या हाताला लिहायचं तुमचं नाव संपूर्ण। समजा माझं नाव आहे कुमारी गौरी बाळासाहेब गंगावडे, तुमचं पूर्ण नाव लिहायचं। त्या नावाच्या खाली तुमचा गावाचा ऍड्रेस टाकायचा। आता काही काही परिक्रमावासी आहेत की कामानिमित्त काही शहरांमध्ये आलेले आहेत आणि काही आहेत ते वेगळं गाव असतं पण शहरांमध्ये कामानिमित्त आलेले असतात। तर आपला जो मूळचा ऍड्रेस म्हणजे आपला आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस टाकायचा, आपलं नाव टाकायचं, नावाखाली ऍड्रेस टाकायचा, तिथला पिन कोड टाकायचा, जो काही पिन कोड असेल जिल्ह्याचा तालुक्याचा तो पिन कोड टाकायचा। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि ज्या दिवशी तुम्ही संमतीपत्र तयार करताय त्या दिवसाचं तुमचं खाली दिनांक पाहिजे। दिनांक दिल्याच्या नंतर पुन्हा डाव्या बाजूला यायचं, आपलं पत्रासारखंच लिहायचं। सगळ्यात महत्त्वाचं वरती टायटल टाकायचंय संमतीपत्र। इथे तुमचा महिना झाला, संमतीपत्र नाव वरती टाकायचं, इथे टाकायचं तुमचं नाव, पूर्ण नाव टाकायचं, त्याच्यानंतर तुमचं ऍड्रेस टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, दिनांक टाकायचा। इथे यायचं विषयाकडे, विषय टाकायचा आणि विषयासमोर लिहायचं नर्मदा परिक्रमेसाठी लागणारे संमतीपत्र।
आणि हे संमतीपत्र फक्त आपल्या फॅमिलीकडून नाही तर आपल्या गावकऱ्यांकडूनही संमतीपत्र लागतं. संमतीपत्राचा विषय झाला. विषय काय आहे? पायी नर्मदा परिक्रमेसाठी लागणारे संमतीपत्र. त्याच्या खाली लिहायचं प्रति. आता तुम्ही सरपंचांकडून घेताय, आपल्याला याच्यात मूळ काय आहे की संमती घ्यायची. कोणाकडून? गावकऱ्यांकडून. प्रमुख कोण असतात गावचे? सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, खासदार, आमदार यांच्याकडून आपल्याला संमतीपत्र घ्यायचं आहे, जे कोणी गावचं तुमचं असेल. त्याच्यानंतर विषय काय टाकायचा आहे? माझे नाव हे आहे. श्री किंवा सौ, माझे नाव हे आहे. मी अमुक तमुक गावचा रहिवासी आहे. गेली इतके वर्ष मी ह्या गावामध्ये राहत आहे. तरी मला पायी नर्मदा परिक्रमासाठी या गावातून जायचं आहे. तरी मला गावकऱ्यांकडून आणि घरच्यांकडून नर्मदा परिक्रमेसाठी जाण्यासाठी संमती आहे. माझा हा 3 ते 4 महिन्यांचा प्रवास किंवा 5 ते 6 महिन्यांचा, 3 वर्ष 3 महिने इतका माझा प्रवास असणार आहे. तर मला गावकऱ्यांकडून आणि घरच्यांकडून संमती भेटलेली आहे. मग इथे काय टाकायचं? आपला विश्वासू, तुमची सही. आणि खाली काय टाकायचं? उजव्या हाताला सरपंच असेल तर ग्रामपंचायतचा शिक्का असेल किंवा सही असेल किंवा नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, तुम्ही ज्यांची त्यांची सही घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली तुमचे फॅमिली मेंबरांची नावं टाकायची. त्या नावांसमोर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचे किंवा सरपंच वगैरे असेल त्यांचं नाव, नंबर टाकायचा. हे झालं तुमचं संमतीपत्र तयार. सगळ्यात महत्वाचं लागतं म्हणजे संमतीपत्र. त्याचं कारण असं, तुम्ही म्हणाल ताई संमतीपत्र का? त्याचं कारण असं होतं की आपण एखाद्या आश्रमात गेलो, आपण कोणत्या गावावरून आलोय, आपल्याला घरच्यांकडून परवानगी आहे का नाही, किंवा काय काय होतं, बरेच जण रागातून निघून येतात. मग इकडे घरच्यांना पुन्हा त्रास होतो, तुमचा शोधाशोध सुरू होते, मग घरचे टेन्शन मध्ये येतात. मग परिक्रमा करून आपल्याला काय महत्व राहत नाही. किंवा असं कधी कधी होतं की तुम्हाला प्रचंड परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण घरचे पाठवत नाही, मग तुम्ही रागाने निघून जातात. त्याच्यामुळे त्या नर्मदा खंडात हे मागितलं जातं कंपल्सरी, आणि मागितलंच पाहिजे. कारण काय होतात, महाराष्ट्रभरातून, इतर राज्यातून हे नर्मदा परिक्रमेसाठी सगळेजण नर्मदा परिक्रमावासी येत राहतात. आणि कधी कधी काय होतं, कधी काही चुकून काय अपघात वगैरे किंवा जे नको व्हायला ते त्या ठिकाणी त्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे हे आपल्याकडे अत्यंत आवश्यक हे संमतीपत्र पाहिजे. डॉक्युमेंट्सचा आपण पहिला भाग बघतोय. त्याच्यामुळे आपण ओंकारेश्वरला जरी गेलो किंवा नर्मदा खंडातही जरी कुठे गेलो तर काही काही ठिकाणी आश्रमांमध्ये आधार कार्ड असेल, संमतीपत्र मागतात. तर आपल्याकडे हे संमतीपत्र पाहिजे. आणि हे गजानन महाराजांच्या आश्रमात गेल्या पाठीमागच्या 2 वर्षापासून मागतात आणि खूप छान आहे. हे मागितलंच पाहिजे, कारण घरच्यांनाही त्रास होतो जर न विचारता परिक्रमेसाठी गेलो तर. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड. आता सगळ्यांचा प्रश्न येईल, ताई ओरिजिनल न्यायचं की झेरॉक्स न्यायचं? झेरॉक्स नेलं तरी चालतं, पण ओरिजिनल जेवढं तुम्ही सोबत ठेवसाल, कारण की ओरिजिनल बघायला काय जास्त जड नाही, ते छोटंसंच असतं, पण ते व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे. पॅन कार्ड लागेल का? पॅन कार्डची काही गरज नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे डॉक्युमेंट्सचा आपला पहिला विषय चाललेला आहे. पहिलं झालं संमतीपत्र, दुसरं म्हणजे आधार कार्ड लागणार आहे. आणि आधार कार्ड नंतर लागणारी गोष्ट म्हणजे आहे ते आपल्याकडं पासपोर्ट साईजचे 2 ते 3 आपल्याला फोटो पाहिजे. त्याचं कारण असं, ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरला गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये जातो त्या ठिकाणी आपलं एक नर्मदा परिक्रमावासी म्हणून ओळखपत्र तयार केलं जातं. त्याच्यावरती त्याचा फोटो लागतो. तो फोटो त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतो म्हणून त्याच्यासाठी लागतो. आणि असावा सोबत फोटो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड झालं, संमतीपत्र झालं, फोटो झाला. एवढे आपल्याला अत्यावश्यक जे आहेत ते डॉक्युमेंट्स नर्मदा खंडामध्ये लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे सामान तर झालंच, पण त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ते बॅग. तर मग बॅग कशा पद्धतीने घेतली पाहिजे? आता बॅगेचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी हातात घ्यायची घेतं, कोणी खांद्यावरती घेतं. आता काही काही महिला असतात भरपूर महाराष्ट्रातील की काही शाळेतच गेलेल्या नसतात, त्याच्यामुळे त्यांना बॅगची सवयच नसते, मग कम्फर्टेबल वाटत नाही परिक्रमेमध्ये चालत असताना. आता बरेच मी नर्मदा परिक्रमेत अशा महिला बघितलेल्या आहेत की कधी शाळेत नाही गेले, त्याच्यामुळे ते वाटत नाही. मग काय करतात, एखाद्या कापडात गुंडाळतात आणि डोक्यावर घेतात आणि सहज ते चालतात. तर मग कम्फर्टेबल वाटण्यासाठी बॅग कोणत्या प्रकारची घेतली पाहिजे? कारण की आपला प्रवास जो असणार आहे तो पूर्ण आपल्या बॅगवरतीच आपले पूर्ण नर्मदा खंडातलं म्हणजे तो आपला घर संसार म्हणा, तो संसार आपला 4 महिने त्याच्यात असणार आहे. त्याच्यामुळे भक्कम अशा प्रकारे आपल्याला ट्रेकिंगची बॅग पाहिजे. मग मी गेली 4 माझ्या परिक्रमा झाल्या, पण मला दुसऱ्या परिक्रमेत
कळालं की आपल्या पुण्यामध्ये एक भवानी पेठेमध्ये ऍडव्हेंचर एक शॉप आहे. त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारे ती बॅगची ज्या एक माता ज्या आहेत त्या ठिकाणी त्या बॅग आहेत त्या स्वतः म्हणजे त्यांची कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग करते त्या बॅगची. फक्त ट्रेकिंगच्या बॅगसाठी त्या ठिकाणी त्या अवेलेबल आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल मी माझा त्या शॉपचा खाली नंबर देते. अत्यावश्यक आणि सगळ्यांनी ती बॅग घेतली पाहिजे. कारण काय होतं आपण काय करतो की म्हणतो जाऊ द्या चला बॅग राहू द्या कशी पण, मग काय होतं आपल्याला चलावं लागतं, कधी कधी डोंगर चढावे लागतात, उतरावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचा भार म्हणजे आपल्या खांद्यावरती बॅगेचा असतो. व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला बॅग पाहिजे. कधी कधी काय होतं चालताना बॅगेचे बेल्ट तुटतात, मग तुटलं की चालण्याचा आपला पूर्ण मूडच निघून जातो. मग त्याचं धरून चालावं लागतं किंवा शिवावं लागतं कशाने तरी, किंवा मग खालीवर होतात किंवा या खांद्यांना ना असे बेल्ट घासतात. कारण हे आम्ही स्वतः भोगलेले, पहिले 1-2 परिक्रमेत आम्ही स्वतः भोगले. ते तुम्ही भोगायला नको. पहिल्या परिक्रमेत ज्यांची कोणाची पहिली परिक्रमा असेल किंवा दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, तर हे तुम्ही भोगू नका. एकदम व्यवस्थित आणि कम्फर्टेबल अशी बॅग घ्या आणि मग जेवढं चालायचं तुम्हाला तुम्ही तेवढं चाला. कारण बॅग व्यवस्थित असेल तर मला वाटते तुमची परिक्रमा व्यवस्थित होईल. कारण त्या ज्या बॅग एवढ्या सुंदर आहेत ना, म्हणजे त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी. व्यवस्थित खांद्यावरही बसतात, छातीला बेल्ट लावलं, कमरेला बेल्ट लावलं, खाली ओढायला आहे आणि पावसात भिजतही नाही, कम्फर्टेबल आहेत, पाठीला घासत नाही. आणि काय काय होतं चालून चालून पाठीला बॅग घासते, घासून घासून काय होतं पाठीला घाम येतो, त्याच्यामुळे खांदे दुखतात, हा मनका दुखतो, कंबर दुखतं चालताना. आता काही काहींच्या बॅगा अशा असतात बघा खालीवर बेल्ट झालेला असतो, त्याच्यामुळे चालता येत नाही, मनक्याचा पाठीचा त्रास होतो, मान दुखते. तर आम्ही ह्या वेळेस 2025 म्हणा 2024 2023 ला त्यांच्याच कंपनीच्या आम्ही बॅग घेऊन गेलो होतो. त्या बॅग एवढ्या सुंदर आणि कम्फर्टेबल आहेत, मान पाठ काही दुखत नाही, कंबर वगैरे काहीच नाही. एकदम असं खांदे पण असं काही काही जे घासतात बघा असे कातड वगैरे नेतात, मग फोम गुंडाळतात, मग चालतात. त्यापेक्षा काय होतं आपण काय करतो इथून एक बॅग घेऊन जातो, परत तिथे गेलो एक बॅग घेतो, परत असं 3-4 बॅगा घ्यावाच लागतात. असं आपल्याला म्हणजे 2-3 वेळा तर बॅग घ्यावा लागतात. पण त्या बॅगा एवढ्या फारशा महाग नाही, 2-3 हजार पर्यंत बॅग आहेत. तर मी खाली तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देईल. याशिवाय त्यांच्याकडे मॅट पण आहेत झोपण्यासाठी, हलक्या पद्धतीच्या कॅप आहेत, विजल आहे शिट्टी वगैरे वाजवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक सुंदर असं त्यांच्या शॉपमध्ये जर गेलं, आणि असं नाही की ऑफलाईनच आहे, मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला ना तर त्यांची ऑनलाईनही सुविधा आहे. म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही असू द्या, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर इकडे नागपूर असेल, अकोला असेल, जळगाव असेल, धुळे असेल, महाराष्ट्रभर असेल, महाराष्ट्राच्या बाहेर जरी तुम्ही असले तरी ऑनलाईन त्यांची सर्व्हिस आहे. मी तुम्हाला खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. फक्त त्यांना एवढं सांगायचं की गौरीताईंनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, ते तुम्हाला उत्तम आणि व्यवस्थित अशी नर्मदा परिक्रमेची 50 ते 60 लिटरचीच फक्त बॅग घ्यायची, याच्यावरती बॅग घेऊ नका. कारण कसं असतं प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार असतं, जसं जसं वजन असेल तसं त्याच्या बॅग झेपण्याची पद्धत असते, त्याच्यामुळे जास्त. आणि असं असतं परिक्रमेमध्ये मी बऱ्याच लोकांना बघितलं की परिक्रमेला जातात मग मोठ्या आवड्या बॅग घेतात. अशी बॅग घेण्याची काही गरज नाही. छोटी जरी बॅग असली ना तरी त्याच्यात तुमचं सामान बसतं. कारण आपल्याला परिक्रमेला जास्त काही सामान घेण्याची गरज नसते. जेवढं काय आपल्याला 1-2 ड्रेस, ताट वगैरे एवढंच सामान लागतं ठेवण्यासाठी. बाकी जास्त मोठी बॅग वगैरे घ्यायची गरज नाही. कारण काय होतं मोठी बॅग घेतली की तेवढं सामानही वाढतं, मग हे खांदे दुखतात, पाठ दुखतात, त्याचा भार पूर्ण पायावरती येतो, मग पायाला फोड येतात. त्याच्यामुळे अत्यावश्यक जेवढं सामान लागेल तेवढंच घ्या. मी जेवढे आज तुम्हाला लिस्ट देते त्याच लिस्ट नुसार तुम्ही सामान घेतलं ना, तुमची परिक्रमा न काही त्रास देता एकदम सफल आणि एकदम भारी परिक्रमा होईल. कारण हा माझा अनुभव आहे. कारण आम्हाला कोणी सांगायला नव्हतं, कारण आता जेवढं सोशल मीडियामुळे सोपं झालंय सांगायला, सगळ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचते, त्याच्यामुळे परिक्रमा होती. कारण आम्ही पहिली परिक्रमाला गेलो, काय माहित नाही काय नाही, त्याच्यामुळे आमचे हाल झाले. आणि खरं तर ती एक शिकण्याची आणि नवीन संधी काहीतरी घेण्याची आमची इच्छा होती, किंवा नर्मदा माईची कृपाच असेल. तर ही बॅग आहे, मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देते. खरंच तुम्ही तिथून त्या ठिकाणाहून ती बॅग घ्या, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन तुम्ही जाऊन घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आली म्हणजे आपल्याला ब्लँकेट घ्यायचे, की आपल्याला ब्लँकेट असतं आणि दुसरे असते म्हणजे स्लीपिंग बॅग. आणि मी ह्या ज्या शॉपचं नाव सांगितलंय त्या ठिकाणी स्लीपिंग बॅग भेटते. स्लीपिंग बॅग 1 किलो वजनाची घ्यायची नाही, 1.5 किलो, अर्धा किलो खूप झालं. हा स्लीपिंग बॅग कोणी घ्यायची ज्यांना खूपच प्रचंड थंडीची सहनच होत नाहीये. कारण की नर्मदा खंडात जर बघितलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी प्रचंड थंडी असते. नोव्हेंबरची एंडिंग, डिसेंबर आणि जानेवारी
जानेवारीचे पहिले 2-3 आठवडे प्रचंड थंडी असते, धुके वगैरे असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणाहून जे आहे ते तुम्ही तिथून म्हणा किंवा दुसरीकडूनही तुम्ही तिथे छान भेटतात. अर्धा किलो 1.5 किलो वजनाच्या स्लीपिंग बॅग घ्यायच्या. ज्यांना कोणाला कमी थंडी सहन होते त्यांनी छोटंसं ब्लँकेट घेतलं तरी चालेल, कारण आपण आश्रमामध्ये जर गेलो तर आता प्रत्येक ठिकाणी सेवा देणारे खूप आहेत. तर प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला ब्लँकेट असतं, यूज अँड थ्रो, तिथं यूज करायचं आणि तिथंच ते ठेवून द्यायचं आणि आपण पुढे निघून जायचं. तर सगळ्यात पहिली म्हणजे आपली झाली बॅग, दुसरी झालं म्हणजे स्लीपिंग बॅग किंवा आपल्याला ब्लँकेट. तिसरी गोष्ट म्हणजे ताई, खाली झोपण्यासाठी मला सगळेजण प्रश्न विचारतात, खाली झोपण्यासाठी काय घेतात? तर खाली झोपण्यासाठी योगा मॅट असते, पण योगा मॅटचं वजन जास्त असतं. योगा मॅट न घेता तुम्ही व्हाईट कलरचा किंवा ग्रे कलरचा फोम असतो तो तुम्हाला ओंकारेश्वर मध्ये सहज भेटून जाईल. किंवा आपल्या पुण्यामध्ये जरी तुम्ही आता मी ज्या दुकानाचं नाव सांगितलं ऍडव्हेंचर शॉप, तिथे पण तुम्हाला 100-200 रुपयाला फोम आहे, तो पण घ्यायचा. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे फोम गुंडाळण्यासाठी काय घ्यायचं? तर फोम गुंडाळण्यासाठी कोणी असं दोरीने बांधतं, तर दोरीने न बांधता काय करायचं, इलास्टिक असतं, इलास्टिक ना असं घ्यायचं एवढंसं आणि त्याला टिप मारायची. टेलरकडे जाऊन असं गोल करून टिप मारायची, म्हणजे ते ताणलं की ते फोमची घडी केली की त्याच्यात असं ताणायचं आणि त्याच्यात ते घालायचं, म्हणजे इझी जातं आणि ते आपल्या जवळ ठेवायचं. ते दोरी घेणार, बांधणार, दोरी हरवते, त्याच्यापेक्षा इलास्टिक 2 जरी ठेवले ना, 4 ठेवायच्या. 2 आपल्या इमर्जन्सी कधी हरवलं तर 2 ठेवायचे, 2 कडून स्टिक करून त्याला ठेवण्यासाठी. हा फोम तुम्ही ओंकारेश्वरला तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात ज्या ठिकाणी शॉप आहे तिथं, कारण ह्याचं महत्वाचं म्हणजे कारण आहे की सगळ्यात हलकं असतं आणि इतकं उबदार असतं तुमच्या मॅटपेक्षा. योगा मॅटपेक्षा हे सगळ्यात हलकं आणि उबदार असतं. तुम्ही त्याच्यावर जरी अंग टाकलं तरी तुम्हाला लगेच अशी ऊब येते. दुसरी गोष्ट, पहिली झाली बॅग, दुसरी झाली म्हणजे स्लीपिंग बॅग किंवा कंबल, ज्याला आपण ब्लँकेट म्हणतो. तिसरं म्हणजे महत्वाचं आहे ते म्हणजे आपली मॅट झाली. अजून काय सामान घेतलं पाहिजे? तर महिला असतील तर त्यांनी तुम्ही ड्रेस घेऊ शकता. काही महिला असतील तर त्यांनी तुम्ही त्या ठिकाणी साड्या घालू शकता. आता साड्या घाला काय होतं, महाराष्ट्रातील काही भागातील महिला आहेत की ज्या प्रौढ आहेत किंवा ड्रेसच घातलेला नाहीये कधी, तर साडी घालताना साडी घातलेली आहे तर ड्रेस घालताना कम्फर्टेबल वाटत नाही. काय होतं, साडीमध्ये चालता कसं आपलं लक्ष इकडं तिकडं असतं, चालताना पाय आडपडू शकतो किंवा त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पडू शकतात. डोंगर चढताना पायात जर ते पदर खालचा आला साडीचा तर तुम्ही पडू शकता. ड्रेसमध्ये कसं कम्फर्टेबल असतो, पटकन धुता येतो, वाळतोही, आणि साडी तशी वाळते म्हणा, पण साडीपेक्षा मला असं वाटतं ड्रेस. पण तुमची प्रत्येकाची जशी चॉईस असेल तशी. आणि ड्रेसचं जर कापड घ्यायचं म्हणलं तर आपलं आळंदीमध्ये आनंद दुकान आहे. म्हणजे मी त्या ठिकाणी आता माझ्या पण अंगावर जे कापड आहे ते मी परिक्रमेसाठीच मागते. फक्त त्यांना जाऊन म्हणायचं आनंदमध्ये माऊलींच्या मंदिरा शेजारीच आहे आनंद दुकान. त्यांना फक्त म्हणायचं की नर्मदा परिक्रमेसाठी पाहिजे आणि गौरी त्यांनी पाठवलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इस्त्रीची गरज नाही लागली पाहिजे असं कापड द्या. म्हणजे हे कापड असं आहे किती घासा आणि तुम्ही कितीही काय करा, धुतलं तरी एकदम असं वाटतं की इस्त्री केलेली. आता काही जण असे नेतात, पांढरे वस्त्र नेतात की पहिल्या धुण्यातच ते इतकं चुरगळून जातं की ते बघणाऱ्याला व्यवस्थित वाटत नाही आणि आपण ज्यांनी घातले त्यांनाही ते व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे आनंदमधून घ्या, तुम्हाला जिकडून वाटतं तिकडून घ्या, फक्त कापडाचं असं सांगा. पण आनंदमध्ये मी का म्हणते, जर कोणी पुणे जिल्हा भागात असतील ज्यांना शक्य होईल जायला किंवा आळंदीला पंढरपूरच्या वारीला येतच असतं तुम्ही, जर आले तर आनंदमधून, कारण अजून जायला 2 ते 3 महिने बाकी, तर आनंदमधून का म्हणजे तिथून कापड न्यायचं आणि ते शिवून घ्यायचं. तर पुरुषांचा वेश कसा असावा आणि महिलांचा वेश कसा असावा, तर पुरुषांचा वेश हा असावा, खाली लुंगी टाईप असावी आणि वरती शास्त्री किंवा त्याला एक दुसरा शब्द आहे की इथपर्यंत शर्ट असतं, बंडी म्हणतो आपण, बंडी टाईप शर्ट असावं, फुल बाह्या किंवा इथपर्यंत बाह्या असाव्या आणि खाली उपरणं जे आहे माझ्या अंगावर घातलेलं, महिलांनी जर हे उपरणं ओढण्यासाठी किंवा पुरुषांनी जर घेतलं ते एकदम छान आहे. आपल्या कुरेकर बाबांचं उपरण आहे, एकदम सूत वगैरे छान आहे, याचं घाण वगैरे होत नाही आणि पूर्ण आपल्याला अंगावर झाकून जाता येईल असं हे उपरण आहे. तर असं छोटं उपरण तुम्ही ते लुंगी म्हणून गुंडाळू शकता. तर महिलांनीही तुम्ही ड्रेस घेतले पाहिजे, ड्रेस किंवा साडी म्हणा, ओढणी, खाली पंजाबी सूट असेल, वरती असं टॉप कॉलरचा वगैरे असेल, फुल बाह्या अशा कॉलरच्या आणि खाली गुडघ्यापर्यंत येईल, खाली लेगीज घाला किंवा एखादा शिवा तुम्ही सलवार वगैरे. सगळ्यात महत्वाचं कपडे किती न्यायचे. आणि काय होतं, मला असं वाटतं महिलांनी शिवून जर कपडे घेतले ना तर बरं होतं. आपण काय करतो, दुकानातून कपडे आणतो, चिकनचं वगैरे जे कापड असतं किंवा दुसरे कपडे धुतलं घासलं तर ते फाटतात किंवा असं
इरतात कपडे, की ते व्यवस्थित टिकत नाहीत किंवा डाग वगैरे लागतात. पण असे जर तुम्ही कपडे शिवून नेले ना, फक्त 3 ड्रेस न्यायचे. पुरुष जरी असतील आणि महिला जरी असतील 3 ड्रेस न्यायचे. का 3 ड्रेस? 2 ड्रेस वापरायला काढायचे. आज एक घालायचा, उद्या एक बॅगसाठी ठेवायचा. आज जो घातला तो लगेच उद्या दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचा आणि लगेच तो दुसरा घालायचा. तिसरा का ठेवायचा? तिसरा वरतीच काढायचा नाही. तिसरा कधी ठेवायचा? की जेव्हा आपल्या 2 ड्रेस पैकी एखादा ड्रेस आपला हरवला, फाटला, कधी राहतो विसरून, तर कधी कधी काय होतं, सण येतात मध्ये मध्ये, शिवरात्री सण असेल, मा नर्मदा मैयाची जयंती असेल, त्या जयंतीला आपण तो ड्रेस घालायचा. म्हणून तिसरा आपल्या एमर्जन्सी म्हणून ठेवायचा. तसेच 2 ड्रेस वरती आपण वापरायला काढायचे. मग ड्रेसच्या बाबतीत झालं. त्याच्यानंतर मग बाकीचं सामान काय, मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक काय सामान घ्यायचं असेल तर मोबाईल व्यवस्थित घ्या. मोबाईल आपल्याला घरच्यांसाठी, असं नका करू की मी मोबाईल नाही घेणार आणि मला एकट्यानेच परिक्रमा करायची ना. तुम्हाला नाही बोलायचंय ना कोणाशी, घरच्यांशी नका बोलू, नाही व्हिडिओ काढायचे नका काढू. फक्त इमर्जन्सीला तुमच्याकडे मोबाईल पाहिजे, कारण की काही कमी जास्त झालं तर तुमच्याकडे तो मोबाईल पाहिजे. हा, मग दुसरी गोष्ट म्हणजे ताई, सिम कोणतं घ्यायचं, तर मला असं वाटतं मी पाठीमागच्या वर्षी 2024-25 मध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक मी सांगितलं होतं की तुमच्याकडे जिओचंही सिम असायला पाहिजे आणि एअरटेलचं सिम असायला पाहिजे. मग काहींचा प्रश्न असा असतो, ताई फक्त जिओ ठेवलं तर चालेल का? हो चालेल. मग काहींचा प्रश्न असा असतो, एअरटेल ठेवलं तर चालेल का? एअरटेलला काय होतं की जिओला कुठे नेटवर्क येतं. आता एका बाबाजींचा मला असा फोन आला, त्यावेळेस मी एका परिक्रमेमध्ये होते, त्या दिवशी एकादशी होती आणि मी एकादशीचं फराळ करत होते. मला बाबाजींचा फोन आला. मी अशीच एक व्हिडिओ बनवली होती. त्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की तुम्ही जिओचं सिम घेतलं पाहिजे आणि एअरटेलचं सिम घेतलं पाहिजे. तर काही भाग असे आहेत, शुलपाणी जंगलामध्ये असे भाग आहेत, किंवा त्याच्यानंतर लक्कडकोटचं जंगल आहे, अमरकंटकचं जंगल आहे, इथं जिओ चालत नाही, एअरटेलही चालत नाही ना, कोणत्या सिमला नेटवर्क येत नाही. तर मी एकादशीचं फराळ करत होते, मला एका बाबाजींचा फोन आला, ताई तुम्ही नर्मदा परिक्रमेची चुकीची माहिती लोकांना देताय. म्हटलं बाबाजी काय झालं? म्हटलं तुम्ही व्हिडिओमध्ये असं टाकलंय की तुम्ही जिओचं सिम घेऊन जा आणि एअरटेलचं सिम घेऊन जा. तर माझ्याकडे दोन्ही सिम आहे आणि मला मध्ये 3-4 दिवस नेटवर्कच नव्हतं. चुकीची माहिती कशाला दिली? म्हटलं बाबाजी काय झालं? तर म्हटलं मी अमरकंटकच्या जंगलामध्ये होतो, तिथं नेटवर्कच नव्हतं. म्हटलं बाबाजी, ज्या ठिकाणी टॉवरच नाही म्हटलं लाईटीचा, तर त्या ठिकाणी काय नेटवर्क असणार हे? तर मग शुलपाणी जंगल असेल किंवा लक्कडकोट जंगल असेल किंवा असं काही 2-4 ठिकाण आहेत की 2-2, 3-3 दिवस तिथे नेटवर्क येत नाही. पण असं नाही, अलीकडच्या काळात सगळीकडे टॉवर झालेले आहेत. त्याच्यामुळे मी माझं सांगण्याचं काम आहे, कारण मला जे अनुभव आले ते तुम्हाला येऊ नये म्हणून तुमची यात्रा जी आहे ती एकदम सफल व्हावी यासाठी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर पहिलीच गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पाहिजे एअरटेल आणि जिओचं सिम. सगळ्यात महत्वाचं आहे ते सिम घेतलं पाहिजे जिओ आणि तुम्ही एअरटेलचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार्जर घ्या. मला हसायला आलं, तुम्ही म्हणसान ताई तुम्ही एवढं बारीक पद्धतीने सांगताय. काय होतं की नर्मदा परिक्रमेसाठी हौशी गौशी नवशी सगळे जण येतात. काय होतं कधी काही ठिकाणी पैशांची चोरी होते. त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की पैसे किती घेतले पाहिजे हे पण सांगते शेवटी. तर चार्जरचं सांगत होते, चार्जर आणि मोबाईल. तर सगळ्यांनी चार्जर हा घेतला पाहिजे, पण त्याला काहीतरी खून करून ठेवायची, आपल्या वस्तूंना ना काहीतरी निशाणी करून ठेवायची. चप्पल पण चोरी होते ते पण सांगते. तर चार्जरही चोरी होतात. आताच म्हटलं मी हौशी गौशी नवशी सगळे असतात, कारण यात्रा म्हटलं आलं, कोणती गोष्ट आली म्हटले की चोरी प्रत्येक ठिकाणी होते. पैशाची स्वरूपात असू द्या, कोणत्याही स्वरूपात असू द्या, चप्पलची असू द्या. माझी चप्पल चोरीला गेली होती. त्याच्यामुळे चार्जर जरी घेतला तर तुम्ही त्याला काहीतरी खून कलर वगैरे किंवा आता प्रिंट वगैरे प्रत्येक ठिकाणी करून भेटतात, त्या करून घ्यायच्या. मोबाईल व्यवस्थित घ्यायचा, कारण की खराब वगैरे नसन झालेला, व्यवस्थित आवाज येणारा. तुम्हाला व्हिडिओ जर काढायचे असतील, काही अविस्मरणीय क्षण जे आहेत तुमचे तुम्हाला ठेवायचे असतील त्या कॅमेऱ्यात कैद करून, त्याच्यासाठी मोबाईल तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट जरी करता आला घरच्यांना तेवढे मोबाईल जरी असला तरी चालेल. सिम व्यवस्थित पाहिजे, चार्जर व्यवस्थित पाहिजे, अशा पद्धतीचं सामान तुमच्याकडे पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, चप्पल वापरायचा का बूट? चप्पल की बूट का सँडल? तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी वापरायचा तो सँडल. त्याचं कारण असं का, कारण की बुटाने काय होतं, भरपूर परिक्रमावासी आहेत की भारी ब्रँडेड बूट आणतात, मग त्याच्यानंतर पायाला फोड येतात. त्याचं पाठीमागचं कारण असं सांगते की ती जरी ब्रँडेड आपला बूट असला तरी काय होतं, आपण चालत असताना एकतर बूट आपण पायामध्ये घालतो, तर पायामध्ये बूट घातल्यानंतर हवा लागायला त्याला चान्सच भेटत नाही. मग काय होतं की मग खालून जमीन तापलेली असते,
आणि आपलं काय होतं, चप्पल आपले पाय जो आहे तो बुटाला असा घासतो आणि ते घासून घर्षण घर्षण करून आपले पाय गरम होतात. म्हणजे खालची हिट आणि वरची हिट आणि हवा जायला जागा नाही, मग ते हिट तयार झाल्यामुळे फोड येतात. आणि मग काय होतं, फोड आले की मग आपल्याला पुढचे जे आजार आहे ते उद्भवायला सुरू होतात. मग कणकण येते, ताप येते, डोकं दुखतं, मग पाय ठणकतो, चालता येत नाही, पस पू होतो त्याच्यामध्ये, मग पायाचे त्रास होतात. मग काही काहींना लगेच तिथं वाटतं नको रे बाबा, चला इथूनच रिटर्न जाऊयात, नको परिक्रमा करायला, हे आताच असं सुरू झालं, अजून मोठी यात्रा करायची. त्याच्यासाठी सर्वांनी काय करायचं की सँडल घ्या. स्पार्क कंपनीचा असेल, स्पार्क कंपनीचा सँडल एकदम स्पंचिंग आहे, एकदम चालायला तो चालताना एकदम असं मऊ मऊ सारखं वाटतं. स्पार्कचा असेल, बखारू ब्रँडचा असेल, अजून कोणते तुम्ही घेऊ शकता, पण सगळ्यात महत्वाचं स्पार्कचं सँडल आहे, तुम्ही तो घ्या. त्याचं कारण असे, तुम्ही जो सँडल घातला तर सँडल घातल्याच्या नंतर तुम्हाला चारही बाजूला काय होतं की पुढे जागा असते प्रोटेक्ट करण्यासाठी. ठेच जरी लागली तरी काय होतं, तुमच्या पायांना न लागतं ते पुढे जो रबर असतो स्पंज त्याला ठेच लागते आणि हवाही लागते. घर्षण जरी पाय झाले, पाय जरी गरम झाले चालून चालून, तरी इकडून तिकडून हवा भेटते. आणि सगळ्यात महत्वाचं आणि इझी आहे तो सँडल, पटकन काढता येतो. बरं, त्याला पण काहीतरी निशाणी करा, ती पण चोरून जाते. कारण काय होतं, पाठीमागच्या व्हिडिओ मी सांगितलं होतं की स्पार्कचे सँडल घ्या, इतर कोणते कंपनीचे घ्या. आणि सँडल घेताना दुसऱ्यात गोष्ट महत्वाची, आपण जिथे पाय ठेवतो ना तिथे असे डिझाईनचे नाही पाहिजे किंवा रेषा रेषा नाही पाहिजे, असे गोल गोल नाही पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही म्हणसान परत ताई तुम्ही सँडल घ्यायला सांगितले आणि सँडल घेतल्याच्या नंतर मग आम्ही सँडल घेतले तरी पण आमच्या पायाला फोड आले. काय होतं, कधी कधी आपलं पण वजन असतं शरीराचं, मग त्याच्यावरती भार पडला किंवा चालण्याची सवय नसते, कधी कधी ते उष्णतेमुळे एखाद्याला फोड येऊ शकतात. पण हे जे सँडल मी सांगते ना स्पार्कचा, त्याला लाइनिंग असते, असे गोल वगैरे बॉल वगैरे नसतात. बाकीचे जर डिझाईन बघितलं तर बॉल असतात, त्या बॉल असे घासून घासून त्यांनी पण फोड येण्याची शक्यता आहे. पण स्पार्क जे आहे जास्त नाही, 700 ते 800 रुपयापर्यंत हे तुम्हाला सँडल येऊन जातील आणि 2-2.5 महिने चांगले टिकतात. परत तुम्ही जबलपूरला घेऊ शकता किंवा बरेच ठिकाणी तुम्हाला ते अवेलेबल आहेत. त्याला पण काहीतरी निशाणी करायची, कलर वगैरे लावायचा, नाव वगैरे लावायचं. हे का सांगते की चोरी जातात. मग आपण काय म्हणतो, जाऊ द्या चोरी, काय काय वगैरे, चोरी जाऊ द्या, ज्याला न्यायचं नशिबातलं ते नेऊ शकतं. पण काय होतं, मग आपण ऐन जंगलामध्ये सापडतो. ऐन जंगलामध्ये जर आपलं कोणी शुल्पाणी जंगल म्हणा किंवा ऐन आडमार्गे जर आपलं कोणी सँडल चोरून नेला तर मग आपलं काय चालायचं. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे पायांची. कारण आपली पायांवरतीच यात्रा आहे, सगळ्यात म्हणजे आपले पाय व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामुळे चप्पल जी आहे ती सगळ्यांनी व्यवस्थित घ्या, त्याला काहीतरी चप्पलला निशाणे करा. कारण ऐन जंगलात तुमचं जर सँडल चोरी गेला तर कसं असतं, 30-30, 40-40 किलोमीटरवरती तुम्हाला गावही भेटत नाही. बरं भेटले गावात चप्पल तर ती त्या पद्धतीचीच भेटेल असं नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित सँडल पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन, ज्यांना कोणाला बीपी, शुगर, डायबिटीज किंवा अन्य इतर कोणते आजार असतील तर त्यांनी तुमचे सामान जे आहे गोळ्याचं ते 3 ते 4 महिन्याचं घेतलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडं तापीच्या गोळ्या पाहिजे, उलटीच्या, जुलाबाच्या. ह्या मी का सांगते अत्यावश्यक सामान, कारण काय होतं की आपल्याला यात्रेची सवय असते पण आपण बिसलरीचं पाणी वगैरे पितो. आणि नर्मदा परिक्रमेमध्ये भोजन प्रसादी थोड्या वेगळ्या पद्धतीची असते, साधू संतांची सात्विक आहार असतो. मग आपण घरी घेतो तशा पद्धतीचा नसतो का, घरी आपलं थोडंसं स्पायसी तिखट खातो पण तिथे थोडं तिखट कमी असतं, तिखट वगैरे असतात, काहींना जेवण पचतं नाही पचत. मग तशा पद्धतीचं जे आहे ते मेडिसिन घेतले पाहिजे. उलटी, जुलाब, ताप, डोकंदुखी, सगळ्यात महत्वाचं झेंडू बाम सगळ्यांनी सोबत घ्या. पायांची स्प्रे घ्या सोबत. त्याच्यानंतर पेपर टेप वगैरे घ्या, काही जखम वगैरे झाली तर. असे जे काही सामान असेल आपण ते घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सुई धागा घ्यायचा. हा सुई धागा तुम्ही सोबत घेऊ शकता जर कधी काय तुटलं वगैरे शिवण्यासाठी, तर हा सुई धागाही तुमच्याकडे पाहिजे. मेडिसिनही थोड्या थोड्या तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर अजून जर सामान घ्यायचं राहिलं तर कमंडल, दंडकड तर आपण येणार आहोत, पैसे किती घेणार आहोत ते पण येणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं एक छोटीशी उडी, 200 पाणी 100 पाणी, पिवळ्या कलरची वही असते ती वही आणि पेन सगळ्यांकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय, आपण रोज किती किलोमीटर चाललो किंवा आज कोणत्या गावात मुक्कामी होतो त्या गावाचं नाव लिहायला किंवा तिथले अनुभव लिहायला ते वही पाहिजे. आणि आपण प्रत्येक
आश्रमात गेलो की तिथे स्टॅम्प घ्यावा लागतो. स्टॅम्प का घ्यावा लागतो? आणि प्रत्येक आश्रमात गेल्यानंतर एक रजिस्टर असतं, त्या रजिस्टरमध्ये आपली नाव नोंदणी करावी लागते. त्याचं कारण असं आहे की आज या आश्रमात किती परिक्रमावासी थांबले किंवा हा परिक्रमावासी आहे, तुमचं तिथं नाव लिहावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस टाकावा लागतो, तुम्ही कुठून कोणता जिल्हा तालुक्यातून आले हे का लिहावं लागतं? कारण की एखाद्या गोष्टी वाईट घडली तर, एखादा व्यक्ती असेल न घडावी ती गोष्ट घडली तर घरच्यांना आपला तपास लागावा की ही व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली, आणि आपल्याकडेही ते स्टॅम्प असणं आवश्यक आहे. जर आपल्याला काय झालं तर हा कुठपर्यंत होता किंवा ह्याने कुठले स्टॅम्प घेतले याच्यासाठी आपल्याकडे ती वही आणि अनुभव लिहिण्यासाठी ही वही आपल्याकडे अत्यावश्यक म्हणजे पाहिजे आणि पाहिजे. सगळ्यात प्रथमता गेलं की तुम्ही ते वही काढता, तर ह्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजे. त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमात असताना आपण साबण लावत नाही आंघोळ करताना किंवा कपडे धुताना, असं काही नाहीये. ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न, ज्याची त्याची सेवा, ज्याची त्याची साधना वेगळी. तर तुम्हाला आंघोळीचं साबण तुम्ही घ्यायचं असेल घेऊ शकता, बॉडी वॉश घेऊ शकता. फक्त नर्मदा मैयेमध्ये कपडे धुवायचे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबण वापरायचा नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नान करायचं असेल तुम्हाला तर महाराजजी सांगतीलच, तर नर्मदा परिक्रमामध्ये तुम्हाला स्नान करायचं असेल तर मैयाच्या बाहेर बसूनच तुम्ही स्नान करा. त्याचं कारण असं आहे की आपण नर्मदा परिक्रमामध्ये आहोत आणि नर्मदा परिक्रमेचं उल्लंघन नाही झालं पाहिजे आपल्याकडून. पुरुषांनी तर नर्मदा मैया कुमारी आहे, आतमध्ये अजिबात स्पर्श करायचा नाही मैयाला, बाहेरच बसून कमंडलूने स्नान केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पैसे किती सोबत घेतले पाहिजे आणि खाऊ काय घ्यायचा. काय होतं, आपण घरून निघतो परिक्रमेसाठी, बॅग घे, मग घरच्या आपल्या चाललेल्या एवढ्या 4 महिन्याचा प्रवास आहे, मग काजू बदाम चिवडा लाडू करंजी शंकरपाळ्या आपल्याला भरभरून देतात. शेंगदाणे म्हणा, काय 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 जे खायचं असेल ते भरभरून देतात. मग पहिल्या दिवशी आपल्याला काय होतं, मोर टाक्यापर्यंत आपण पहिला दिवस, सगळ्यांनी आठवण ठेवा, पहिला दिवस आणि शेवटचा दिवस सगळ्यांना जड जातो परिक्रमेचा. तर पहिल्या दिवशी ऊन असतं, चालायची सवय नसते, शेवटच्या दिवशी थकलेला असतो, चालायची एनर्जी जाते, ऊनही असतं. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी चालताना ना आपल्याकडं पहिल्या दिवशी कळतं आपल्याला किती सामान ठेवायला पाहिजे. गौरीताई म्हटलं ह्या बरोबर एवढं सामान ठेवायला पाहिजे होतं. तर पहिल्या दिवशी चालताना आपण मग सगळ्यांना वाटत जातो, घरून आणले चिवडा वाट, घरून आणले शंकरपाळी वाट, सगळ्यांना वाटत जातो. जेवढं पाहिजे तेवढंच आपण सामान जे आहे ते जवळ ठेवतो. सोबत परिक्रमेला किती पैसे घेतले पाहिजे, तर नर्मदा परिक्रमेसाठी आपल्या खर्चानुसार आपल्याला पैसे घेतले पाहिजे. हा, आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते, कोणाची कमी असेल कोणाची जास्त असेल, तर आपल्याला काही काही ठिकाणी पैसे लागतात, काही काही ठिकाणी नावेला पैसे लागतात. जसं विमलेश्वरून मिठी घालायला जाण्यासाठी काय परिक्रमावाल्यांना 300-400 रुपये होडीने घेतात. प्रत्येक वर्षी काय पैसे बदलत राहतात, ह्या वर्षी नाही माहिती, पण पाठीमागच्या वर्षी आम्ही 300 रुपये भरले होते एका व्यक्तीचे, फक्त पायी जाणाऱ्यांसाठी. गाडीवाल्यांचे वेगळे चार्जेस असतात, गाडीवाल्यांचे 500 ते 600 रुपये चार्जेस असतात, पण पायीवाल्यांसाठी 300 रुपये असतात. मोटरसायकलवाल्यांसाठी वेगळे असतात, सायकलवाल्यांसाठी वेगळे असतात, पायीवाल्यांसाठी आणि मोठ्या 4 व्हीलर किंवा ट्रॅव्हल्स जे आपण यात्रा करतो त्यांच्यासाठी वेगळे असतात. तर ते आपल्याला पैसे लागतात. कधी कधी काय होतं, आपण आता 4 महिन्याचा प्रवास आहे, मग कधी पैसे कशासाठी लागतात नेमके, तर मग कधी कधी हॉस्पिटलला आपल्याला लागतात. तसं तर नर्मदा खंडात घेत नाही, पण आपले कर्तव्य आहे, कोणाची फुकट सेवा नाही घेतली पाहिजे, फुलाची पाकळी दिली पाहिजे. किंवा असे काही आश्रम आहेत आपल्याला वाटतं की इथे आर्थिक स्वरूपाची खूप गरज आहे या आश्रमामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही आर्थिक स्वरूपात सेवा देऊ शकता. त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता खूप थकलोय, फळं बिळं खाल्ली पाहिजे, काजू बदाम, थोडस एनर्जी येण्यासाठी खारीक वगैरे, खजूर, याच्यासाठी पैसे लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्या वस्तू असतात फाटतात तुटतात, ते घेण्यासाठी, चप्पल घेण्यासाठी, तर आपल्याकडे कमीत कमी 10-12 हजार रुपये, 15,000 रुपये ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवले पाहिजे, एवढेच कमीत कमी तरी ठेवले पाहिजे. कधी कधी कशालाही लागतात, आपला आता प्रसंग सांगून येत नाही, तेवढे पैसे ठेवले पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ताट कसं पद्धतीने घ्यायचं, तर आपलं पावभाजीचं ताट असतं, एवढं छोटंसं ताट घ्यायचं, ते ताट आपल्याला कॅरी करता आलं पाहिजे असं ताट घ्यायचं, जास्त मोठंही नाही घ्यायचं, एकदम छोटंसंच आपल्याला खाता येईल. आणि एवढं पण छोटं घेऊ नका तिथं जाऊन बोलली खासान आश्रमात, एवढंच पावभाजी ताट तुम्ही माझं बघितलं असेल ते घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तांब्या घ्यायचा का, तांब्या नाही घ्यायचा. तर आपलं कमंडलू असतं, कमंडलू म्हणजे तेलाची किटली असते, त्या कमंडलू मध्ये काय करायचं, एक छोटासा ग्लास घ्यायचा, ग्लास पाणी पिण्यासाठी होतो. आणि कधी कधी त्या ग्लासमध्ये काय होतं, कोणी आपल्याला हाक मारतं, नर्मदे हर महाराजजी, नर्मदे हर बाबाजी, प्रत्येक जणच ग्लास ठेवतील असं नाही, तर आपण आपला पटकन ग्लास काढायचा आणि आपला चाय प्रसादी घ्यायची, धुवून परत
त्याच्यात तो टाकायचा कमंडलू. तो कमंडलू आपल्याकडे पाहिजे, प्रत्येक परिक्रमावासींकडे पाहिजे, कारण नर्मदा परिक्रमावासींची ओळख ही खरी म्हणजे दंडक आणि कमंडलूच असेल. तुमच्याकडे दंडक आणि कमंडलू नसेल तर तुम्ही परिक्रमावासी नाही म्हणून ओळखले जातील. बरेच मी असे परिक्रमावासी बघितलेत, बरेच मी व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत की कमंडलू बाळगत नाहीत, बॉटल बाळगतात, दंडक बाळगत नाहीत, नाही घेत ते, नको, जड होतं त्यांना, कमंडलू जड होतं त्यांना. बॉटल घेतात आणि मग चालताना खूप जास्त वजन होतं हातामध्ये, तर ते बॅग असते ना, त्या बॅगेच्या तिथेच कडेला एक बॉटल ठेवण्यासाठी जागा असते, तिथं ते टाकून देतात बॉटल. तर तुम्ही बॉटल घेऊ नका, कारण तुम्ही नर्मदा परिक्रमा संन्यासी म्हणून बाहेर पडलेले असाल तर तुमच्याकडे हे कमंडलू असणं अत्यावश्यक आहे, कारण तुम्ही साधू संन्यासी आहात, तुमची ती ओळख आहे. नसेल तर काही फायदा नाही. त्याच्यामुळे कमंडल पाहिजे आणि दंडक पाहिजे. मग दंडक घ्यायचं कुठून, घरूनच घेऊन जायचं का? ओंकारेश्वरला तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. ओंकारेश्वरला गौरी घाटावरती तिथं किंवा तुम्हाला गोमुख घाटावरती ते भेटतं, 70-80-100 रुपयाला ते भेटून जातं. 7 कांडाचं घ्यायचं, 7 कुळाचा आपला उद्धार होतो असं म्हणतात, त्याच्यामुळे 7 कांडाचं दंडक घ्यायचं. मग घुंगरू बांधायचं का दंडकला, तर बांधलं तरी चालेल. त्याचं कारण असं आहे, ते घुंगरू जर म्हणजे आपल्याला चालताना छान वाटतं, त्या नादामध्ये आपण चालतो. दुसरी गोष्ट म्हणजे जनावर जर असतील आपल्यावर अटॅक करत नाही तर आपला आवाज त्या जनावरांपर्यंत पोहोचला पाहिजे. किंवा नर्मदा परिक्रमा आलं म्हणून बाकीच्यांना कळतं, आपापल्या आवडीनुसार तुम्ही त्याला दंडकला बांधू शकता. मग कपड्याचा साबण ठेवायचा का सोबत? हो, कपड्याचा साबण तुम्ही ठेवायचा सोबत. निरमा ठेवू शकता, जास्त नाही, एक एक वस्तू ज्या ज्या वेळेस त्याला गरज लागेल त्यावेळेस. कोलगेट ठेवा, ब्रश ठेवा, बिना ब्रशचं कोणी राहू नये, बरेच परिक्रमावासी ब्रश वगैरे करत नाही. ब्रश ठेवा, कोलगेट ठेवा, तुमच्याकडे पाऊस असतील शॅम्पू ठेवा. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे दाढी कटिंग कोणी परिक्रमेत करू नये, सगळ्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आता बरेच जण परिक्रमावासी मला दिसतात पायवाले दाढी कटिंग करताना, नाही आम्हाला जमत नाही ते, मग जमत नाही तर परिक्रमा करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ब्रश पाहिजे कपड्याचा. त्या ब्रशवरून एक भांडणं होतं तुम्हाला सांगते मी, कारण काय असतं, एखाद्या परिक्रमावासींकडे ब्रश असतो आणि एखाद्याकडे नसतं, मग कोणी कोणाला मागतं. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी वाळवायची दोरी सोबत घ्या, त्याच्यावरून पण वादविवाद होत राहतात. आता कसं की हौशी गौशी नवशी या परिक्रमेत सगळेजण येतात, सगळेजण शांत असतील आणि असं नाहीये, तर आपापली दोरी ठेवायची, आपला कपड्याचा ब्रश ठेवायचा, हलक्या हलक्या वस्तू ज्या आहेत वजनाच्या त्या सोबत ठेवायचा. कपड्याचा ब्रश म्हणा असेल, दोरी असेल, आपल्याकडे ठेवायची. छोटी प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची ओले कपडे वगैरे ठेवण्यासाठी. त्या सामान जे आहे तुमच्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं छोटी फाईल किंवा पिशवी पाहिजे तुमचे कपडे वगैरे जे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्यासाठी, ती पाहिजे. म्हणजे झालं आपलं एवढंच सामान आपल्याला लागतं. मग पूजेसाठी काय सामान न्यायचं? पूजेसाठी छोटा प्लॅस्टिकचा बॉक्स असतो बघा दुकानामध्ये, किंवा स्टीलची पेटी. स्टीलची पेटी नाही घेतली तरी चालेल, कारण वजन असतं. प्लॅस्टिकचा बॉक्स घ्यायचा, त्या बॉक्स मध्ये काय करायचं, मा नर्मदा मैयाची एक कोल्ड्रिंक्सची फीजची बॉटल भेटते बघा, त्या बॉटलवरती नावलेली असतात फीज. आणि आपण ओंकारेश्वरमधून ज्या बॉटल घेतो ना त्या लिकेज होतात बॉटल, किंवा स्प्राईटची असते, फंटाची असते छोटी बॉटल, त्याचा कव्हर काढायचा, ती बॉटल स्वच्छ धुवायची आणि ती बॉटल घ्यायची. त्याच्यानंतर चांगली 1 रुपया चांगलं एक सुपारी घ्यायची, इथून निघतानाची तयारी करायची. 1 रुपया घ्यायचा, एक सुपारी घ्यायची. त्याच्यानंतर हळदी कुंकू ठेवण्यासाठी एक डबी घ्यायची. जरी नाही तुम्हाला हळदी कुंकू वाहन झालं तर चंदनाचा डबा भेटतो, 30-40 रुपयाला चंदनाचा डबा भेटतो. एक चमचेची पळी असते बघा, चमचेची पळी तुम्ही बघितली असेल मागच्या वेळेस, आरती ओवाळण्यासाठी ती पळी ठेवायची पितळेची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपाच्या वाती ठेवायच्या. घरून भिजवताना 100 ते 150 वाती घ्यायच्या, एवढा तुपाचा डबा, त्याच्यात ते भिजून वाती न्यायच्या. माचीसची काडी घ्यायची किंवा लायटर घ्यायचा. हळदी कुंकू, चंदन, 1 रुपया, सुपारी, लाल कापड. त्याच्यानंतर खाली मैयाला अंथरण्यासाठी, मैयाला ओढण्यासाठी आपल्याकडे चुनरी, एवढं पाहिजे. आणि रोज नर्मदा मैयाला भोग लावण्यासाठी खडीसाखर घ्यायची. मग खडीसाखर एवढी नका घेऊन जाऊ, एवढे 10,000 रुपयाची घेत जायची, जशी जशी संपल, कारण 2-2 खडेच ठेवायचे. सगळ्यात महत्वाचं, ज्या ठिकाणी तुम्ही आरती करसाल त्या ठिकाणचं कृपया करून जे खाली आपली वात विजलेली असते ना, ती विजलेली वात माचीसची काडीने जर पेटवली असेल ती काडी घ्यायची आणि कुठे एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायची. कारण आपण आरती करतो टपकेने असंच खाली असं पळ्याची फिरवतो, म्हणजे खाली आरती ओवळलेलं जे खाली तुपाची जी तुपाच्या वातीची जी खाली राख असते जळायला, त्याच्यावर पाय पडला की अपमान होतो, मग ती सेवा करून काय अर्थ नाही. खाली पडलेला अक्षदा, तांदूळ वगैरे असेल ते सोबत ठेवा, ते जर एका साईडला टाकून द्यायचं. आपण आपले परिक्रमेतले नियम
पाळले पाहिजे. तर एवढे सामान जे अत्यावश्यक नेलं पाहिजे. छोटीशी तुम्ही पुढची बॅग किंवा वन साइड बॅग नेऊ शकता. तुमचं काही इमर्जन्सी सामान असेल पटकन काढता आलं पाहिजे. इमर्जन्सी सामान म्हणजे काय की त्याच्यात तुमच्या मेडिसिन म्हणजे काय की अशी जवळ एक छोटीशी बॅग किंवा असली कमरेची बॅग घ्यायची. बीपी शुगरवाले असतील त्यांनी काय करायचं, रात्री झोपतानाच उद्याच्या गोळ्या याच्यात काढून ठेवायच्या. झेंडू बाम असेल किंवा स्प्रे असेल पटकन लावता येईल, मोबाईल असेल, चार्जर असेल, अशा अत्यावश्यक गोष्टी ते इथे ठेवायच्या. वन साइड बॅग नाही ठेवली तरी चालेल, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार ठेवायची का नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे ऊन खूप लागतं. मग उन्हासाठी काय केलं पाहिजे तर गोल कलरची कॅप भेटते बघा, व्हाईट कलरची, ती घ्या किंवा साधी कॅप घ्या, ती तुम्ही कॅप घेतली पाहिजे. त्याच्यानंतर थंडी असते, मग घरूनच स्वेटर न्यायचा का, घरून नेऊ शकता. तिथे गेल्यानंतर 8-15 दिवसांनी जरी घेतला तरी सगळ्यांनी थंडीत काळजी घेतली पाहिजे. हातात हँड ग्लोव्ज घालत राहा. त्याच्यानंतर थंडीचं लवकर सकाळी उठून बाहेर पडत नका जात जाऊ. त्याच्यानंतर कानाला बांधण्यासाठी व्यवस्थित घ्या किंवा हा पंचा जरी गुंडाळून बांधला ना तरी हवा शिरत नाही. स्वेटर घ्या, चांगलं सॉक्स घ्या पायामध्ये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यावश्यक त्या सर्वांनी घेतल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलेली ऍडव्हेंचर शॉप या ठिकाणून बॅग तुम्ही खरंच एकदा तरी घेऊन बघा. कारण की आम्ही ह्या वेळेस 25-26 मध्ये जेव्हा गेलो होतो त्यावेळेस आम्ही जेवढे सोबत परिक्रमावसे होतो सगळ्यांकडे बॅग बघा एकसारख्या बॅग होत्या आणि कोणालाही काही त्रास झाला नाही. ती बॅग तुटत नाही, फाटत नाही, कशी वापरा काहीच होत नाही. व्यवस्थित बॅग पाहिजे. त्याच्यानंतर स्लीपिंग बॅग किंवा तुमच्याकडे कंबल म्हणजे ब्लँकेट पाहिजे. त्याच्यानंतर मॅट म्हणजे फोम पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे पाहिजे नर्मदा मैयाचं व्यवस्थित पूजेचं सामान पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लागणारं ते सामान म्हणजे तुमच्या गोळ्या पाहिजे, मेडिसिन पाहिजे, तुमचे ड्रेस पाहिजे. आणि तुम्हाला काय खाऊ वाटत असेल तर ते काजू बदाम थोडं थोडं ठेवलं तरी चालतंय, काय अडचण नाही. एवढंच तुम्ही सामान ठेवा. कपड्याचा ब्रश, कोलगेट, त्याच्यानंतर शॅम्पू जर लावत असेल, आज केस धुवायचे तर आजच्या दिवशी शॅम्पूची पाऊच जे आहे ते विकत घ्यायचा. एवढंच तुम्ही सामान सोबत ठेवा. टॉवेल नाही घेतलं तरी चालेल. आणि टॉवेल माणसं कोणी घेत नाही, पहिले दिवस घेतात, दुसऱ्या तिसऱ्या ठेवून जातात. ह्याच याने पुसायचं अंग आणि तोच झटकून अंगावरती वापरला पाहिजे. आणि चप्पल व्यवस्थित पाहिजे. मी ही जी लिस्ट दिली ना तुम्हाला, तुम्ही ह्यानुसार जर सामान घेतलं ना तुमची यात्रा एवढी सफल आणि एवढी सुंदर होईल ना. म्हणजे काय होतं आपल्याला जास्त खर्च करायला लागत नाही, कमी खर्च करायला लागत नाही. मी हे तुम्हाला का सांगते म्हणजे कारण काय आम्ही जे अनुभवलंय, आम्हाला जो त्रास झालाय की तो तुम्हाला होऊ नये, तुमची यात्रा सफल व्हावी याच्यासाठी तुम्ही हे सामान जे आहे ते घेतलं पाहिजे. तर चला, ही जी एवढी लिस्ट सांगितली याच्यानुसारच तुम्ही सामान घ्या. तुमची यात्रा एकदम सफल झाल्याशिवाय राहणार नाही. अजून जर काही राहिलं असेल, अजून म्हणतील बॅटरी घ्यायची का, तर बॅटरी कशाला घेता, आपल्याला एवढ्या अंधारात निघायचंच नाही. जर आपल्याला लागलंच तर काय करायचं, मोबाईलचा टॉर्च असतो तो टॉर्च लावायचा, कशाला उगाच बॅटरीला पैसे घालायचे. ताट व्यवस्थित घ्या भोजन प्रसादीसाठी. त्याच्यानंतर ग्लास पाहिजे, कमंडलू पाहिजे, दंडक पाहिजे. त्याच्यानंतर बॅग व्यवस्थित पाहिजे. हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर कातर जर घ्यायची असेल कोणाला, छोटी छोटी कातर घ्यायची. सुई धागा जर काही कपडे फाटतात बिटतात कुठं अडकतात तारेमध्ये तर सुई पाहिजे, सुई धागा घेतला पाहिजे. जर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार सुई धागा घ्या. कोणाला ऍपल वगैरे खायचं असतो, चाकू ठेवायचा का, नाही ठेवला तरी चालतो, ग्लासाने कापला तरी चालतो, तसं खाल्ला तरी चालतो. चाकूची वगैरे काय आवश्यकता लागत नाही. वही वगैरे व्यवस्थित घ्या. अशा सगळ्या सामान जे आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थितपणे घ्या. काही अडचण आली पुन्हा एकदा मी माझा खाली कॉन्टॅक्ट नंबर देते. आणि आपण पुढची व्हिडिओ बनवणार आहोत, ती पुढची येणारी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे नर्मदा परिक्रमेत नेमके कोणते कोणते नियम पाळायचे आणि आपली यात्रा कशी सफल होऊ शकते ही नियम पाळले तर हा आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर ह्या नर्मदा परिक्रमेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सामानांची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये काही कमी झालं असेल सांगण्यात किंवा जास्त झालं असेल क्षमा सांगण्यात तर क्षमा असावी. बोललेले कुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुमची मुलगी, नात, बहीण म्हणून क्षमा असावी. काय अजून लागलं असेल तर नक्की कमेंट करा खाली. काही एक्स्ट्रा सामान सांगितलं असेल तरी कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर फोन करून विचारा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.